नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना पाहायला मिळत नाहीयेत. चहूबाजूंनी आरोपांच्या फेऱ्यात घेरलेल्या धनंजय मुंडेंवर आज त्यांचेच कधी काळचे सहकारी आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक खळबळजनक आरोप केलाय. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना बीडमध्ये आपल्या मर्जीतला पोलीस अधीक्षक अर्थात SP आणण्यासाठी वारंवार धनंजय मुंडेंनी आपल्याकडे विनंती केली आणि आपण ऐकलं नाही, म्हणून थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडेच आपली तक्रार धनंजय मुंडेंनी केली, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलेला आहे. नेमकं अनिल देशमुख काय म्हणाले, या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, अनिल देशमुख आणि धनंजय मुंडे तसे एकेकाळी एकमेकांचे अतिशय जवळचे कार्यकर्ते, जवळचे निकटवर्तीय आणि एकमेकांचे खंदे सहकारी म्हणून आपण मविया सरकारमध्ये दोघांना काम करताना पाहिलं. मात्र आता याच अनिल देशमुखांनी थेट धनंजय मुंडेंवर पोलीस अधीक्षक बदलण्यासाठी आपल्यावरला वारंवार विनंती केली, ऐकलं नाही म्हणून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, असा गौप्यस्फोट केलाय. संकेत, या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवरती वारंवार अशा टीका होताना पाहायला मिळतात की धनंजय मुंडेंनी संपूर्ण बीडमध्ये प्रशासकीय अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील हे आपल्या मर्जीतले असले पाहिजेत अशा प्रयत्न त्यांचे कायम राहिले होते. त्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक त्यांच्या जवळचे कार्यकर्ते तर जवळचे होतेच, मात्र सगळेच अधिकारी म्हणजे पोलीस प्रशासनातील असतील किंवा मग जिल्हा प्रशासनातील असतील, हे सगळे अधिकारी सुद्धा आपल्या मर्जीतले असायला हवेत यासाठी त्यांचे कुठेतरी प्रयत्न होते. त्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेकदा तसे आदेश सुद्धा द्यायला सांगितले होते आणि अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत. सुरेश धस असतील, तृप्ती देसाई असतील किंवा मग अंजली दमानिया असतील, या सगळ्यांकडूनच कुठेतरी धनंजय मुंडेंवरती वारंवार आरोप होताना पाहायला मिळतात की धनंजय मुंडेंनी कायम स्वतःच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना बीडमध्ये आणलं आणि त्यामुळेच कुठेतरी बीडचं हे आता जे बिहार झालेलं पाहायला मिळतंय हे सगळं याच धनंजय मुंडे आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांमुळे झालंय, असा एक खळबळजनक आरोप सध्या होताना पाहायला मिळतो. आणि यावरतीच खरं तर तत्कालीन जे गृहमंत्री होते अनिल देशमुख, जे या आधीचं जे मविया सरकार होतं या सरकारमध्ये खरं तर एकत्र होते, तेव्हा राष्ट्रवादी सुद्धा एकसंध होती, त्यामुळे सगळ्याच नेत्यांनी एकसाथ काम केलेलं होतं. अनिल देशमुख असतील, धनंजय मुंडे असतील, या दोघांनी सुद्धा मंत्रिमंडळात मंत्रिपदावरती काम केलं होतं. त्यामुळेच कुठेतरी जेव्हा खरं तर तुम्ही गृहमंत्री होतात त्यावेळेला सुद्धा धनंजय मुंडे असं काही वागायचे का, किंवा मग तेव्हा सुद्धा बीडची परिस्थिती तशीच होती का, आणि जर तशीच परिस्थिती होती तर गृहमंत्री म्हणून तुम्ही तेव्हा काय केलं, असा एक प्रश्न खरं तर करण्यात आला होता पत्रकारांकडून. आणि त्याला उत्तर देताना अनिल देशमुख असं म्हणाले की खरं तर मी माझ्या कार्यकाळामध्ये किंवा आमचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी कुठल्याही पद्धतीने कुठल्याही नेत्यांच्या मर्जीतले अधिकारी राहू नयेत किंवा मग अधिकारी आणि नेता यांची मिळून काही मिलीभगत होऊन काही खरं तर काही गोष्टी घडू नयेत यासाठी आम्ही कधीही कुणाच्या मर्जीतले अधिकारी दिले नाहीत. त्यामुळे आमच्या कार्यकाळामध्ये, आमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी जे काही करणं गरजेचं असेल ते केलं. ज्या ठिकाणी जसा अधिकारी देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तसेच अधिकारी देण्यात आले होते. कुणाचाही वशिला लावला नव्हता, कुणाच्याही मर्जीतले खरं तर अधिकारी दिले नव्हते. मात्र या सगळ्यामध्ये बीडमध्ये तत्कालीन जे SP होते त्या SPची ट्रान्सफर करून या ठिकाणी आपल्या मर्जीतले SP आणायचे यासाठी वेळोवेळी धनंजय मुंडेंनी माझ्याकडे तगादा लावलेला होता आणि अनेकदा त्यांनी सांगून सुद्धा मी ऐकलं नाही. त्यामुळे मग माझी तक्रार थेट मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती, अर्थात तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही तक्रार केली होती, असा एक आरोप आज त्यांनी केलाय. खरं तर आपण याला दावा म्हणू शकतो, कारण या दाव्यात किती तथ्य आहे हे आपल्याला अजून तरी माहित नाहीये. मात्र हा दावा त्यांनी केल्यानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण होतोय की धनंजय मुंडेंना आपल्याच मर्जीतले अधिकारी नेमके कशासाठी हवे होते. आतापर्यंत तुम्ही जे काही करून ठेवलंय तेच आता कुठेतरी सगळा बीड भोगताना पाहायला मिळतोय. धनंजय देशमुखांचं संपूर्ण कुटुंब आहे, ते कुटुंब आज हे सगळं भोगताना पाहायला मिळतंय का, तर हे सगळे पोलीस अधिकारी असतील, प्रशासन असतील, या सगळ्यांची मिलीभगत होती कुठेतरी. आणि या सगळ्यांचा कुठेतरी थोडासा वाटा आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागे किंवा या हत्येतील आरोपींना लपवण्याच्या मागे, त्यांना वाचवण्याच्या मागे, त्यांना पोचण्याच्या मागे.
त्यामुळे धनंजय मुंडेंना नेमके आपल्या मर्जीतले एसपी कशासाठी हवे होते? वाल्मिक कराड सारखा गुंड जो पोसून ठेवला होता, या गुंडाला आणखीन जास्त खत पाणी घालण्यासाठी किंवा त्यांनी केलेल्या कर्मांवरती कुठेतरी पाणी घालण्यासाठी मग हे सगळे आपल्या मर्जीतले अधिकारी हवे होते का? हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. अनेक आपण बघतोय की प्रत्येकच नेत्याला आपापल्या जिल्ह्यामध्ये जर आपल्याच मर्जीतले फक्त अधिकारी हवे असतील, असं जर सगळ्यांनीच ठरवलं की सगळ्यांनी असेच हट्ट करत बसायचे, तर मग काय राज्याची परिस्थिती होईल हे खरं तर विचारही करू शकत नाही. आणि अशाच हट्टापोटी कधीतरी मला असं वाटतंय की बीडची आत्ताची ही जी काही परिस्थिती आहे ही खरं तर धनंजय मुंडेंच्या हट्टापोटीच झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. निश्चितच समृद्धी, काही दिवसांपूर्वी अंजली दमाने यांनी एक यादी ट्विटरवर पोस्ट केली होती. त्या लगोलग लगेच सुरेश धसांनी सुद्धा असा आरोप केला की धनंजय मुंडे हे आपल्या मर्जीतलेच अधिकारी जे आहेत ते बीडमध्ये आणत होते. आणि आता अनिल देशमुखांच्या या दाव्यामुळं एक प्रकारे दमानिया धस किंवा मग अगदी तृप्ती देसाईंनी सुद्धा केलेली ही सगळे जे आरोप असतील, या सगळ्या आरोपांना एक प्रकारे पुष्टी मिळाली असं म्हणायचं. पुष्टीच मिळालेली आहे, कारण तेव्हाचे जे गृहमंत्री होते, अर्थात त्यांच्याकडे गृह खातं होतं, कुणाच्या बदल्या कुठे करायच्या पोलीस दल संपूर्णपणे त्यांच्या हातात होतं. आणि ज्यावेळी ते असं म्हणतात त्या अर्थी आपण या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकतो. अर्थात हे राजकारण आहे आणि राजकारणात आता सध्याला आपण बघतोय संकेत, कुणीही उठून काहीही बोलतं. बऱ्याचदा याचे पुरावेही नसतात, बऱ्याचदा घडलेलंही नसतं, तसंही सांगितलं जातं. अनेकदा यातल्या काही गोष्टी खऱ्या निघतात, काही गोष्टी खोट्या निघतात. त्यामुळे या सगळ्यामध्ये किती तथ्य आहे हे माहित नाही. पण जर इतके सगळे नेते जर एकच गोष्ट रेटून सांगत असतील, सुरेश धस, अंजली दमानिया असतील, आता स्वतः अनिल देशमुख असतील, इतके सगळे जर नेते सांगत असतील, तर यामध्ये काही ना काहीतरी तथ्य नक्कीच असणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही घटना तेव्हाची आहे जेव्हा संपूर्ण राष्ट्रवादी एकसंध होती. कदाचित मित्रत्वाच्या नात्याने अनिल देशमुखांकडे ही विनंती केली जात असावी की माझ्या मर्जीतला अधिकारी द्या. मात्र कुठेतरी अनिल देशमुखांनी स्वतःचं पद बजावत असताना तो अधिकारी दिला नाही. आणि मग त्यानंतर अर्थातच बदल्या होत गेल्या. ज्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, महायुतीचं सरकार आलं, त्याच्यानंतर राष्ट्रवादी फुटली. त्यानंतर आता तर काय म्हणजे आता गृह खातं सुद्धा आपल्याचकडे आहे. देवेंद्र फडणवीस इतके चांगले मित्र आहेत, अजितदादा इतके जवळचे आहेत की आता आपण जे म्हणू तेच होऊ शकतं, असं सगळीच परिस्थिती पाहायला मिळते. आणि त्यामुळेच कुठेतरी मला असं वाटतंय की या सगळ्याच आरोपांना आज अनिल देशमुखांच्या या एका स्टेटमेंटमुळे कुठेतरी पुष्टी मिळाली असं आपण नक्कीच म्हणू शकतो. समृद्धी, ऐन अधिवेशन काळात अनिल देशमुखांनी केलेला हा खळबळजनक दावा, ज्याच्यामुळं विरोधकांच्या हाती पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर विरोध करण्यासाठी एक आयतं कोलीत मिळालंय असं देखील दिसतंय. हो संकेत, कारण आपण जर गेल्या अनेक दिवसांपासून पाहिलं, धनंजय मुंडेंवरती इतके आरोप होत आहेत, म्हणजे कुठल्या पद्धतीचे आरोप होत नाहीत हे खरं तर शोधावं लागेल. म्हणजे अगदी सामाजिक विषय असतील, राजकीय विषय असतील, आर्थिक घोटाळे असतील, कौटुंबिक वाद असतील, गुन्हेगारीतली काही प्रकरणं असतील, सगळ्या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे हे घेरात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यात आणखी अजून हे सगळे आरोप. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक नेता म्हणून, एक मंत्री म्हणून तुमची तुमच्या जिल्ह्यावरती पकड असायला हवी, ती राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून असायला हवी, इथपर्यंत ठीक आहे. मात्र तुम्हाला एक पोलीस अधिकारी, सगळ्यात जिल्ह्यातला सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात मोठ्या पदावरचा पोलीस अधिकारी तुम्हाला तुमच्या मर्जीतला का पाहिजे, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. असं तुम्हाला त्या पोलीस अधिकाऱ्यांकडून काय करवून घ्यायचंय की तुम्हाला तुमच्याच मर्जीतला हवाय? अर्थात एखादा मंत्री आहे म्हटल्यावरती कितीही मोठे पोलीस अधिकारी असतील तरीही त्या पोलीस अधिकाऱ्यांना मंत्र्यांसमोर झुकावंच लागतं. इच्छा नसताना सुद्धा नाईलाज म्हणून त्यांना सॅल्यूट मारावा लागतो. त्यांची अनेक प्रकरणं पोटात घालावी लागतात, अनेक प्रकरणांवरती पांघरुणं घालावी लागतात. हे कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला करावंच लागतं. अन्यथा त्याच्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जातो, ट्रान्सफरची भीती घातली जाते, निलंबनाची भीती घातली जाते. असं सगळंच होत असताना जर कुठलाही पोलीस अधिकारी असेल, मंत्र्याचं ऐकणं हे भाग पाडतं त्या अधिकाऱ्याला. म्हणजे अगदी 100% ऐकत नसतील, 20-30, 50% का होईना पण ऐकावं लागतं. खूप जास्त हिमतीचे पोलीस अधिकारी असतील तर मग ते कुठेतरी विरोध करताना पाहायला मिळतील. पण फारशी अशी प्रकरणं आपल्याही कधी कानावरती नाहीयेत की कुठल्या पोलीस अधिकाऱ्याने एखाद्या मंत्र्याच्या विरोधात आवाज उठवलाय वगैरे. त्यामुळे असं कधी शक्यतो घडत नाही. कुणीही अधिकारी असते तरी त्यांनी तुमचं ऐकलंच असतं. मग जरी त्यांनी तुमचं ऐकलं असतं तरी तुम्हाला तुमच्याच मर्जीतला असा माणूस का पाहिजे, की मग जो कोणी माणूस तुम्हाला तेव्हा पाहिजे होता
त्या माणसाचे आधीचे काही बीड बरोबर धागेदोरे आहेत का, वाल्मिक कराड बरोबर किंवा तुमच्या स्वतः बरोबर काही धागेदोरे आहेत का, की नवीन माणूस तिथे ऍडजस्ट व्हायला वेळ लागेल, त्याला आपलं सगळंच कामाचं स्वरूप, खूप चांगली कामं आपण तिथे करतोय, सो त्या चांगल्या कामांचं स्वरूप त्या अधिकाऱ्याला समजून सांगणं आणि मग आपल्या चुकांवरती पांघरून घालणं कुठेतरी अवघड जाईल, म्हणून मग हे सगळं आधीपासूनच माहित असलेला आधीपासूनचाच मर्जीतला अधिकारी हवाय का, असं सगळंच असल्यामुळे कदाचित ही सगळी डिमांड केली जात होती. अर्थात ही डिमांड मग पुढे जेव्हा उद्धव ठाकरेंकडे तक्रार करण्यात आली त्यानंतर पुढे नेमकं काय झालं ही आपल्याला अर्धी स्टोरी खरं तर कळली. पुढे नेमकं काय झालं हे कळणं पण तितकंच जास्त गरजेचं आहे. पण आता अधिवेशनाच्या काळामध्ये हा सगळा नवीन प्रकार आणखी एक समोर आल्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंवरती आणखी जास्त त्यांचा पाय खोलात गेलाय असं मात्र चित्र एकंदरीतच पाहायला मिळतंय. निश्चितच समृद्धी, मधल्या काळामध्ये याच अनिल देशमुखांनी माजी गृहमंत्र्याची आत्मकथा अशा नावाने त्यांचं एक चरित्र जे आहे ते प्रसिद्ध केलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला कशा पद्धतीने गृहमंत्री पदाच्या काळात त्रास झाला, ईडीच्या ऑफिसमध्ये कसा त्रास झाला हे सगळं सांगितलं होतं. आणि त्यानंतर आज थेटपणे अनिल देशमुखांनी धनंजय मुंडेंचं नाव घेऊन धनंजय मुंडेंवर केलेली टीका आणि या टीकेनंतर राज्याच्या राजकारणामध्ये आणि ऐन अधिवेशनाच्या काळात, आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये अनिल देशमुखांनी केलेला हा दावा, त्यामुळे अर्थातच आता विरोधकांना एक नवीन मुद्दा या सगळ्याच्या निमित्तानं मिळालेला आहे. धनंजय मुंडे या सगळ्यावर आता काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण जरी धनंजय मुंडे राजीनाम्यानंतर माध्यमांसमोर येत नसले किंवा माध्यमांचे कॅमेरे बघून ते काही बोलत नसले, काही प्रतिक्रिया देत नसले, तरी ते ट्विटर, फेसबुक आणि त्यांच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतंय. रोज काही ना काहीतरी नवे अपडेट अनिल देशमुख हे धनंजय मुंडे हे देताना पाहायला मिळतात. त्यामुळे अनिल देशमुखांच्या या सगळ्या दाव्यावर धनंजय मुंडेंची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. कदाचित यानंतर पुढची जी काही अर्धवट राहिलेली स्टोरी आहे ती महाराष्ट्राला कळू शकते. या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.